नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या 101व्या वसंत व्याख्यानमालेतील आजच्या 8व्या व्याख्यानपुष्पासाठी उपस्थित सर्व श्रोते आणि या व्याख्यानपुष्पाचे वक्ते मान्य श्री अमरीश मिश्र यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचं हे व्याख्यानपुष्प कैलासवासी तम्मण्णा बसप्पा कुर्णे व कैलासवासी बायक्का तम्मण्णा कुर्णे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी संस्थेकडे जी आर्थिक तरतूद केली आहे त्यातून होत आहे. पुन्हा एकदा मी श्री अमरीश मिश्र यांचं हार्दिक स्वागत करतो आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर दयानंद नाईक यांना अशी विनंती करतो की श्री अमरीश मिश्र यांना संस्थेचे स्मृतिचिन्ह आणि पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. गेली 4-5 वर्षे आपण श्री अमरीश मिश्र यांचं या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान व्हावं यासाठी प्रयत्न करत होतो व यंदा तो योग जुळून आलेला आहे. श्री अमरीश मिश्र यांचा जन्म व शिक्षण मुंबईतच झाला आहे. ते एक प्रतिथयश इंग्रजी पत्रकार आणि ललित साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी आकाशवाणीमध्ये काही काळ केली आणि द डेली, द इंडियन पोस्ट, संडे ऑब्झर्वर, द इंडिपेंडंट इत्यादी वृत्तपत्रामध्ये त्यांनी सुरुवातीला बातमीदारी केली आणि त्यानंतर 27 वर्षे टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीचे मध्ये ते कार्यरत होते. पत्रकारितेबरोबरच मराठीतील मौज, माणूस, सत्यकथा, अक्षर दीपावली यासारख्या दर्जेदार दिवाळी अंकामध्ये ते सातत्याने ललित लेखन करीत असतात. शुभ्र काही जीवघेणे, गंगेमध्ये गगन वितळले, सुंदर ही दुसरी दुनिया, दरवळे इथे सुवास हे त्यांचे ललित लेख आणि ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे. अलख या नावाचा कविता संग्रहही प्रसिद्ध आहे. गुलजार यांच्या उर्दू कथांचा तसेच मिर्झा गालिबच्या चरित्रग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. विजया मेहता यांच्या झिम्मा या आत्मचरित्र लेखनात संपादन सहाय्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. विजया मेहतांच्या कला कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या बाई या ग्रंथाचेही त्यांनी संपादन केलेले आहे. त्यांच्या या साहित्य सेवेबद्दल त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र फाउंडेशन, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ इत्यादी अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना गौरवलेला आहे. महात्मा गांधी हा त्यांच्या अभ्यासाचा आणि साहित्याचा विषय आहे. त्यांच्या ललित लेखनात अनेक वेळेला गांधींचा निरनिराळ्या संदर्भामध्ये उल्लेख येतो किंवा लेख येतात. दरवळे इथे सुवास या ललित लेखसंग्रहातही इतर अनेक लेखांबरोबर चिमूटभर मीठ हा दांडी यात्रेवरचा लेख अतिशय उत्कृष्ट म्हणजे दांडी यात्रेचं आपल्या नजरेसमोर वर्णन करणारा असा तो लेख आहे. त्यांचा आजच्या व्याख्यानाचा विषय आज आपण आणि महात्मा गांधी असा आहे. आजच्या काळात गांधी विचार कितपत सुसंगत आहे किंवा नाही याविषयी ते बोलणार आहे. त्यांच्यात आणि आपल्यात फार वेळ न घेता उशीर झाला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या विवेचनाला त्यांनी सुरुवात करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. दोन्ही बाजूला माहीत पाहिजे असं नाही. इकडे माहीत देऊ असं दोन माहीत.
मिरज विद्यार्थी संघाचा 1906 वर्षांचा उज्ज्वल इतिहास आहे. व्याख्यानमालेला यंदा 101 वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात मिरज विद्यार्थी संघ, खरे मंदिर आणि वसंत व्याख्यानमाला यांना गौरवाचं स्थान आहे. श्री विष्णू सदाशिव तोळपुळे आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचं तसंच संघाचं निरलसपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो. आज मी मिरजेच्या भूमीत उभा आहे याचा मला अतिशय आनंद होतो आहे. मी मुळात अभिजात संगीतातला माणूस आहे आणि त्यामुळे मला तोळपुळे यांनी आत्ता दाखवला अब्दुल करीम खान साहेबांचा फोटो, तर मला अतिशय आनंद झाला. आणि ते सतारमेकर तंतुवाद्यांची फार मोठी परंपरा आहे, तर मला असं वाटलं की मिरज हे वाद्य सुरात आहे असं मला वाटलं आणि त्यामुळे मिरजेत राहणारे लोकही सुरात तालात आहेत असा मला विश्वास उत्पन्न झाला आणि इथे मी बोलायला आलेलो आहे. या व्याख्यानमालेचं एक वैशिष्ट्य असं की अतिशय थोर माणसं इथं येऊन गेली आहेत. मला मग अशी तोळपुळे मला 19 वेळा नरहर कुरुंदकर इथं येऊन गेलेले आहेत. मी कुरुंदकर सरांना पाहिलं नव्हतं, पण मी त्यांचा एकलव्यासारखा मी शिष्य आहे असं मी मानतो. माझ्या मानसिक आणि वैचारिक मशागत ज्या लोकांनी केली त्यात नरहर कुरुंदकर हे अतिशय वरच्या क्रमांकाचं नाव आहे. तर या व्याख्यानमालेचं एक पुष्प मी गुंफतो आहे याचं मला अतिशय समाधान आहे. मी मिरज विद्यार्थी संघाचा आणि संस्थेचं वासुदेव शास्त्री खऱ्यांना नमन करतो आणि या संघाचं आणि या संस्थेचं मी आभार व्यक्त करतो. कोणी जागा सोडून जाणार नाही अशी मी विनंती करतो. हे काय झालं मध्येच? अच्छा, नाही मला थांबवायची खूण आहे की सुरू करा अशी खूण आहे हे मला नाही कळलं. बरं बरं ठीक. तर मी गांधींची गोष्ट सांगायला आलेलो आहे. जरा बागबुग आहे मनात. मला माझे एक हिंदुस्तान टाइम्सचे ज्येष्ठ संपादक मला म्हणाले, अच्छा हे असं आहे, हां ठीक, कळलं आता लक्षात. मला हिंदुस्तान टाइम्सचे आमचे एक ज्येष्ठ पत्रकार मित्र म्हणाले, गांधी इज नॉट द फ्लेवर ऑफ द सीझन अंबा. मला इंग्रजी पत्रसृष्टीमध्ये नावाचं लघुकरण करतात, तर अंबरीशचं आंबा होतं. आंबा, गांधी इज नॉट द फ्लेवर ऑफ द सीझन, म्हणजे त्याचा हंगाम संपला आहे गांधीचा, तू आता काय गांधीवर बोलतो आहेस. तर मी म्हटलं ठीक आहे, बोलतात लोक असं. गांधी हा म्हणजे हंगाम नाही आहे, म्हणजे गांधी आता फॅशनचा विषय नाही आहे असं त्याला सुचवायचं होतं. गांधीवर बोलणं हे फॅशनेबल नाही आहे असं त्यांना सुचवायचं होतं, तर ते सुचवत. माझं म्हणणं असं आहे की गांधी हा फॅशनचा विषय माझ्यासाठी नाही आहे, गांधी हा पॅशनचा विषय असं मी मानतो. आणि ती पॅशन माझ्या मनात त्यांच्याविषयी भरपूर आहे. मी गांधींची गोष्ट सांगायला आलेलो आहे. गांधींची बाजू मांडायला आलेलो नाही, कारण गांधींना कोणाच्याही आणि कोणत्याही वकीलपत्राची गरज नाही असं मला वाटतं. गांधी हा स्वायत्त, सर्वंकष, संवेदनशील आणि संघर्षशील असा नेता होता. गांधींची गोष्ट म्हणजे भारताची गोष्ट आहे. 10,000 वर्षाचा जो भारत आहे, म्हणजे वैचारिक भारतातलं जे जे उदात्त, उत्तम आणि उन्नत आहे ते सगळं गांधींनी आत्मसात केलं आणि त्या परंपरेत व्यापक सामाजिक आशय ओतून ते बहुमोल संचित त्यांनी देशासमोर मांडलं. मी बोलणार आहे, पण हे औपचारिक भाषण नाही आहे, कारण मनातल्या 4 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. म्हणून मी प्रकृती तेवढीशी बरी नसताना मी आलेलो आहे आणि शांत चित्तानं आपण माझं म्हणणं ऐकून घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो. गांधींचे विचार, त्यांचं व्यक्तित्व आणि त्यांचं कार्य हे सगळं अतिशय अद्भुत आणि थक्क करणारं आणि विस्मयकारक आहे. त्यांच्या हातून काही चुका घडल्या,
त्यातल्या काही चुका अतिशय मोठ्या होत्या याची मला जाणीव आहे. परंतु ते चुकीचे निर्णय मुख्यतः राजकारणाच्या संदर्भातले होते आणि राजकारणात त्या काळात ज्या घडामोडी घडत गेल्या ते जे रसायन उकळत होतं त्याच्यातून त्या चुका होत गेल्या. त्यांनी खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्याची काही एक आवश्यकता नव्हती असं माझं मत आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर भीषण प्रश्न जे उभे राहिले त्याची सुरुवात 1919-20ला खिलाफतमध्ये झाली. गांधींना खिलाफतीत पडण्याचं काही एक कारण नव्हतं. ते अनेकांनी लिहिले. गोविंद तळवलकरांनी त्याचं अतिशय सुंदर आणि कुरुंदकरांनी त्याचं विवरण केले. परंतु त्यांच्या चुकांची समीक्षा आजचे निकष लावून करणं हे म्हणजे नेपोलियन स्मार्टफोन वापरत नव्हता असं म्हणण्यासारखं आहे. तेव्हा आजचे निकष आपण त्यावेळच्या परिस्थितीला लावू नयेत आणि म्हणून कुणाचाही न्याय निवाडा करण्याच्या भानगडीत आपण पडू नये. राजकारण आणि तात्कालिक घडामोडी 1920 ते 1947 याच्या पलीकडे काय राहतं गांधींचं, तर माझ्या मते खूप काहीतरी राहतं. आणि ते जे खूप काय आहे ते मी सांगायला आलो आहे ते माणसाच्या उन्नयनासंबंधात आहे. नवा माणूस घडवण्याच्या संदर्भात आहे. सत्ताप्राप्तीचं नाही आहे, ते सत्ता वाटपाचं नाही आहे, ते निवडणुकीचं नाही आहे. माणसाचा मूळ स्वभाव तो कसा आपल्याला बदलता येईल आणि त्याला अधिकाधिक उन्नत कसं करता येईल तो गांधीचा विचार होता आणि तो त्यांनी मांडला. आता प्रश्न असा आहे की आजच्या परिस्थितीला गांधी कितपत लागू पडतात हा असा एक प्रश्न आहे. गेली काही वर्ष हा प्रश्न म्हणजे आजच्या काळाला गांधी प्रस्तुत आहेत की नाही, लागू पडतात की नाही, माझ्या डोक्यात घोळतो आहे. गांधी हा मगाशी तुळपुळे म्हणाले माझ्या चिंतनाचा विषय आहे, तर ते खरं आहे. मी आणखीन एक शब्द जोडेन की गांधी हा गेली 40 वर्ष माझ्या चिंतनाचा आणि चिंतेचाही विषय आहे. तर तो विचार मी तुमच्यासमोर मांडतो. एक सांगतो की गांधींना मी माझा पणजोबा मानतो, तेव्हा त्यांच्याविषयी माझ्या मनात दाट स्नेह आणि आदराची भावना आहे. छोट्या छोट्या प्रसंगातून गांधींना समजून घेणं चांगलं. स्टोरी टेलिंग इज अ गुड वे ऑफ अनवेलिंग अ पर्सन. तुम्हाला मी मास्टर दीनानाथरावांची एक गोष्ट सांगतो. दीनानाथराव हे अतिशय आक्रमक गायचे. साहेब तुम्ही आता फोटो पुष्कळ काढले, माझ्या चेहऱ्यात काही नाही आता फोटो काढण्यासारखं. तर त्यांच्या इतक्या आक्रमक ताना असायच्या की जणू काय विजांचा पाऊस पडतो आहे असं वाटायचं. तर ते महाराजांनी बोलावलं कोल्हापूरच्या, दीनानाथांचं गाणं ठेवा. दीनानाथराव आले, जेवण झालं, मग बगीच्यात सगळे बसले. आता दीनानाथराव मंगेशकर तानपुरे जोडलेत साथीदारांनी, तबले सगळं आहे. आणि महाराजाला मुजरा केला. महाराजांनी वर पाहिलं आणि ते म्हणाले अरे आज काय पौर्णिमा आहे काय? ते म्हणाले हो. दीना आज तुझं गाणं मी ऐकणार नाही, आज पिठूर चांदणं पडलेलं आहे, तर मी तुझं गाणं उद्या ऐकेन. आज मी हर हायनेस म्हणजे माझ्या महाराणीला घेऊन मी बगीतनं फिरायला जाणार. दुसऱ्या दिवशी परत गाण्याचा प्रसंग सुरू झाला. तानपुरे लागले, वाद्य जुळली, सगळं झालं. दीनानाथांनी मुजरा केला महाराजांना. शाहू महाराज म्हणे आत्ता गाणं सुरू करतो. ते म्हणे नाही, आजसुद्धा पिठूर चांदणे आहे, आज मी माझ्या हर हायनेसला घेऊन बाहेर फिरायला जाणार आहे. या एका प्रसंगातून दीनानाथराव मंगेशकरांची पूर्ण गाण्याची सगळी प्रतिभा आपल्या लक्षात येते की हा मनुष्य आक्रमक कसा होता. गांधींच्या छोट्या छोट्या प्रसंगातून गांधींना ओळखणं हा माझ्या मते चांगला मार्ग असू शकतो आणि तो अनेक चांगल्या गोष्टींसाठी चांगला मार्ग असू शकतो. स्टोरी टेलिंग. गांधी हा अकादमीय चर्चा, परिसंवाद, आंतरराष्ट्रीय परिषदा, पुस्तकं लिहिणे होतं, ते झालेलं आहे पुष्कळ. त्यांच्या या बाजूनं त्या बाजूने दोन्ही बाजूनं लिहिलं गेलेलं आहे. पण मला असं वाटतं की गांधी हा परिसंवादाचा आणि अकादमीय चर्चेचा आणि वादविवादाचा विषय नाही आहे. गांधी हा फील करण्याचा विषय, आतून समजून घेण्याचा विषय. गांधी ये एहसास की बात है. यू हॅव टू फील हिम. नसेल नाद सोडा, मी तुमच्या मागे लागणार नाही, तुम्ही पण गांधींच्या मागे लागू नका. गांधींनी देशात स्वातंत्र्य चळवळ उभी केली.
ब्रिटिशांना घालवलं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हे ढोबळमानाने आपल्याला सांगण्यात येतं आणि आपल्याला शिकवण्यात येतं. हे पुरेसं नाही आहे. गांधी हा बेसिकली सिव्हिल लिबर्टीचा माणूस होता. माणसाचे मानवी हक्क, व्यक्तीचे, माणसांचे पण नाही, व्यक्तीचे, एका व्यक्तीचा मानवी हक्क आणि अनेक व्यक्तीचे जे समूह असतात त्यांचे मानवी हक्क, ह्युमन राईट्स, हा त्याचा तुम्ही दक्षिण आफ्रिकेचा तुम्ही त्यांचा लढा बघा, तो ह्युमन राईट्ससाठी आहे बेसिकली. आज ह्युमन राईट्सचं बरंच कौतुक होतं, ह्युमन राईट्सच्या संबंधात कोर्टाची भूमिका असते ती फार सहानुभूतीकारक असते वगैरे. पण तेव्हा त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सांगितलं की हाताचे ठसे घ्यायचे नाहीत, 3 रुपये 3 पाऊंडाचा टॅक्स आम्ही देणार नाही, आम्ही नागरिक आहोत. हे मला गांधींचं मोठेपण वाटतं. आणि जिथं जिथं मानवी अधिकारांची पायमल्ली होते आहे आज, गांधी गेल्यावर तिथं तिथं आज गांधी हजर असतो, अदृश्य रूपाने एक शक्ती म्हणून. गांधी गेल्यानंतर आफ्रिका वगैरे इतर देशांमध्ये, कृष्णवर्णियांच्या देशात वंशभेद आणि साम्राज्यखोरी विरुद्ध लोकचळवळी सुरू झाल्या. त्या चळवळींच्या सगळ्या नेत्यांनी गांधींचं ऋण मान्य केलेलं आहे. उदाहरणार्थ डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर अमेरिकेचे, केनेथ काउंडा, जुलियस न्येरेरे आणि अर्थातच डॉक्टर नेल्सन मंडेला, या सगळ्यांनी गांधींच्याकडून प्रेरणा घेतलेली आहे. आणि याचं कारण हे की गांधींनी सिव्हिल लिबर्टी, मानवी हक्क, हे महत्त्वाचं आहे. रोजच्या जगण्यात गांधी उतरला पाहिजे. गांधी हा एक असा विषय आहे, त्याच्या नादी लागू नका तुम्ही. ती भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबरीच्या शीर्षकाची उसनवारी करून जर सांगायचं तर गांधी ही एक समृद्ध अडगळ आहे. ती तुम्हाला पेलली झेलली पाहिजे. माझ्यापुरतं सांगतो, आत्मचरित्रात्मक होईल पण 3च वाक्य बोलेन, त्याच्यात आत्मस्तुती असल्यास आपण मला क्षमा करावी. मी माझ्या हाताने माझे सगळे कपडे धुतो, चादरीसुद्धा. मी स्वयंपाक करतो, मी एकटा राहतो, स्वयंपाक करतो, मी भांडी घासतो, मी केरवारे करतो. मला लोक म्हणतात आज करताय तुम्ही, उद्या नाही करू शकणार, आता 71चे आहात, 75व्या वर्षी नाही करू. म्हणतात नाही नाही नाही, इतक्याला आमचं बोलूच नका तुम्ही, चांगलं बोला ना. तुम्ही चांगलं करताय, कपडे धुताय. इथे आपण गांधी मिस करतो. मला आश्चर्य वाटतं की लोक वाईट कसं आधी बोलतात. मी कपडे धुतो, कोणावर उपकार नाही करत, मला आवडतं. गांधीवर पुस्तक लिहिलं, मी म्हटलं पुस्तक लिहून काय होणार आहे. आई गेली, बहीण गेली, आईने जाण्यापूर्वी स्वयंपाक शिकवला, म्हटलं मी स्वयंपाक करून बघतो. मी प्रचंड कामात असं आयुष्य गेलं माझं. पण 2016 नंतर मी विचार केला की आता नाही, आता आपण रिटायर झालो, आता थोडा कामाचा वेग कमी केला पाहिजे, स्वयंपाक करायला लागू. मी तुम्हाला दाव्याने सांगतो की स्वयंपाक करणं हा अतिशय आनंददायी प्रकार आहे. आणि त्यासाठी होममेकर स्त्रियांची खिल्ली उडवण्याचं काहीही कारण नाही आहे. ते घर जिवंत ठेवत आहे स्वयंपाक करून, तुम्हाला जेवू घालतायत. आणि दुसरं, मी स्वयंपाक करतो म्हणून सांगतो आहे की पुरुषांनीसुद्धा स्वयंपाक करावा आणि तो रोज करावा. कोणती तरी एक भाजी करा तुम्ही, किंवा वरण करा, किंवा आमटी करा, किंवा भात शिजवा. मी तुम्हाला सांगायचं की सगळं काम तुम्ही हाताने करा, तर तुम्ही सांगाल हा कोण शहाणा मला शिकवायला आला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. माझी स्तुती करण्याचा माझा हेतू नव्हता. मला असं वाटतं की राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, न्यायमूर्ती, नटनट्या, सेलिब्रिटीज यांच्यामध्ये आपण नको पडूया. गांधीला स्पॉन्सरशिपची गरज नाही आहे, गांधीला पॅकेजिंगची गरज नाही आहे. गांधी आत आहे आपल्या. आपण स्वतःला विचारू, या लोकांची प्रशस्तीपत्रकं नका मागू. नटनट्या, राजकारणी, मॉडेल्स गांधीच्या विषयी नाही नाही नाही. स्वतःला विचारा, मी गांधींचं काय घेतो, आणि मग मधलं जे अडथळे येतात ना ते दूर करा. अडथळा काय येतो, खूप आहेत अडथळे. गांधींच्याकडे पोहोचणं इतकं सोपं नाही आहे, कारण त्यांनी स्वतःविषयी गैरसमज व्हावेत अशी इतकी विधानं केली आहेत, गुंतागुंतीची आणि उलटसुलट विधानं इतकी केली आहेत की लोक म्हणतात ते असं बोलले. थांबा,
असं बोलले नाही, केलं काय, कृती काय केली. त्यामुळे गांधीकडे जायचं असेल तर मला माझ्याकडून अपेक्षा आहेत की मी गांधींकडे आणखीन किती जवळ जाऊ शकतो. ही अपेक्षा माझी तुमच्याकडून नाही आहे, माझ्याकडून आहे. तुम्हाला तुमच्याकडून असली पाहिजे प्रत्येकाला, की मी गांधींच्या जवळ जाऊ शकतो का. या रूममधून या खोलीतून त्या खोलीत जाताना इकडचा दिवा आपण मालवतो का. इतक्या सोप्या गोष्टीत मला गांधी दिसतो. आपण एकाला सांगतो हो हो मी तुम्हाला फोन करीन, मग आपण फोनच करत नाही. हे आपण असं का करतो. खोटं का बोललो आपण. प्राण कंठाशी आले तर खोटं बोलावं. खोटं बोलण्याची सवय नाही लावून घ्यायची की चालतंय खोटं, चला आता आपण खोटं बोलूया. इथे मला गांधी दिसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तरी मी सांगतो की गांधींच्यावर सगळ्यात जास्त टीका करण्याचा नैतिक अधिकार मला आहे, कारण माझं गांधींवर अतिशय प्रेम आहे. आपल्याला हा विचार केला पाहिजे की रोजच्या जगण्यात तुम्हाला आता गांधी उतरायला हवा असं मी म्हटलं की तुम्हाला परत असं वाटेल ते गांधी कशाला. उपनिषद काळापासूनचं जे जे चांगलं आहे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ते अगदी रामकृष्ण परमहंसापर्यंत आणि विवेकानंदापर्यंत ते सगळं त्याची प्रतिमूर्ती गांधी आहे. त्यामुळे मग तुम्ही हे बाकीचेही घ्या त्याच्यात. तुम्ही कणादही घ्या, तुम्ही तुकाराम घ्या, ज्ञानेश्वर माऊली घ्या, तुम्ही कबीर घ्या, मीरा घ्या, तुम्ही रामकृष्ण घ्या, तुम्ही रमण महर्षी घ्या, गाडगे महाराज घ्या. हे सगळं मिळून जो इथॉज आहे त्याला मी गांधीचा विचार म्हणतो. कारण त्याचं ते एक अत्यंत तेजस्वी आणि प्रभावशाली असा प्रतिनिधी म्हणून मी गांधींच्याकडे बघतो. हा विचार आपल्यापासून आपल्याला करायला हवा. आपण आपल्याला दुरुस्त करू शकतो का. आपल्याला असं वाटतं का की आपल्याला दुरुस्त करण्याची गरज आहे. नाही वाटत आपल्याला असं. आपल्याला वाटतं आपण बरोबर आहोत. नाही, एक मिनिट, सतत शंकेखोर पण राहू नका. नाही नाही माझं चुकतंच आहे, माझं चुकतंच आहे, माझं नाही 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 हे बरोबर नाही. पण जिथे तुम्ही चुकतात तिथे स्वतःला सांगा की हो मला वाटतं मी ते चुकलो. मग तुम्ही स्वतःवरच्या त्या ज्या सगळ्या अहंकाराच्या आणि ह्याच्या ज्या काही आलेल्या आहेत सगळी ती पुटं ती कदाचित तुमची गळून पडतील. गांधी हा साध्या कष्टकरी लोकांची दौलत आहे. ही दौलत गांधी नावाची दौलत आहे ती कष्टकरी लोकांची आहे, श्रीमंतांची असं मला वाटत नाही. धनाढ्य लोकांची गांधी ही दौलत आहे असं मला वाटत नाही. कष्टकरी लोकांची, साध्या माणसांची. आता भारतातला साधा मनुष्य हा बेरकापैठ असतो, तो खोटंही बोलतो. CID नावाचं पिक्चर आहे देवानंदचं, CID नाही काला बाजार. त्यात तो सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करतो देवानंद आणि त्याला भरपूर पैसे मिळतात. तर तो खुश असतो की अरे मला इतके पैसे मिळत आहेत. आणि तो एक दिवस एवढे पैशाची गठ्ठ्या घेऊन, नोटांचे असे गठ्ठे घेऊन तो खिशात कोंबलेले आणि तो घराचा जिना चढतो देवानंद. आणि तिथं त्याची आई आणि बहीण भजन म्हणत आहेत, ना मैं धन चाहूँ ना रतन चाहूँ, तेरे चरणों की धूल मिल जाए तो मैं तर जाऊं. तिथून शिडी चढताना थांबतो. त्याचं मन त्याला खातं की आई काय म्हणते बघा, ना मैं धन चाहूँ ना रतन चाहूँ, तेरे चरणों की धूल मिल जाए तो मैं तर जाऊं. आणि मी हे काय करतोय. ही मोमेंट आपल्या आयुष्यात येते का. त्याला म्हणतात इट्स मोमेंट ऑफ ट्रूथ. It's the most defining moment for which a human mind and soul should aspire. Moment of truth. मी चुकलो होतो, हे मी चूक केली, इथे मला गांधी दिसतो. आता गांधी जितका झेपतो तितका स्वीकारा. म्हणून मी म्हणतो गांधी से बच के रहो. गांधींनी खूप चुका केल्या, त्यापैकी एक चूक अशी केली आहे की ते अतिशय आत्यंतिक टोकाचं बोलायचे. म्हणजे प्रेम करायचं तर इतकं प्रेम करायचं की कपडे फाडून दे, कपडे काढून दे, माझा जीव. असं प्रेम सर्वसामान्य कष्टकरी लोकांना जमत नाही.
गांधी जो लोकांना आवडत नाहीचं कारण हे गांधींचं इंटरप्रिटेशन बरोबर झालेलं नाही आहे. मदर टेरेसा म्हणायच्या लव्ह टिल इट हर्ट्स, हे बरोबर नाही आहे. यू कांट लव्ह समवन टिल यू हर्ट दॅट पर्सन. तुळपुळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे, ते माझा गळा दाबत आहेत. प्रेम नाही नाही नाही, लांबून प्रेम करा. तुळपुळे गळा नाही दाबणार, तुम्ही त्यांच्याकडे बघू नका, मला खात्री आहे. पण सांगायचा मुद्दा असा की गांधींनी काही गोष्टी फार एकांगी आणि आत्यंतिक टोकाला जाऊन केलेल्या आहेत. या करण्याची गरज नव्हती. म्हणजे इतकं हे करायचं, समोरच्या माणसाला आपलंसं करायसाठी इतकं त्याचं. मनुष्य हा विचार करतो, मला जितकं चांगुलपणा शक्य आहे, शक्ती, त्या शक्तीनुसार मी चांगला वागेन, त्याच्या पलीकडे मला काय वागता येणार नाही. आणि हे बरोबर आहे. दिस इज ह्युमन. नाही तर कसं होतं, मी यांच्याकडे चांगला वागतो आहे, रोज सकाळी उठून मी यांच्याकडे चांगला वागतो आहे, आणि हे मला शून्य किंमत देत आहेत. कालांतराने ते मला मूर्ख समजत आहेत. आज मनुष्य इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात चांगुलपणाची एवढी चिंगारी आहे असं मला वाटते, पण तिचा जाळ होत नाही आहे. कारण मनात शंका आहे की मी चांगला वागलो तर मीच मूर्ख ठरेन. सर्वसाधारण माणसाचा हा डायलेमा आहे. मी जर चांगला वागायला गेलो तर माझेच हात कापून गेला मनुष्य. मग त्याच्यावर माझं म्हणणं असं आहे, अमेरिकेत जे करतात ते, किंवा आत्ताची आधुनिक काळातली माणसं एकमेकांना करतात ती मुंबईत टॉप क्लासची माणसं. हाऊ यू, नाईस सीइंग यू, वी आर वेअरिंग अ नाईस शर्ट, बाय, बस. खूप चांगलं आहे. मी अशा वस्तीत राहतो, माझं जुनं घर रिडेव्हलपमेंटला गेले, त्यामुळे मी एक अशा वस्तीत राहतो की जिकडे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोक आहेत. आणि माझ्यावर ख्रिश्चन धर्माचा खूप मोठा प्रभाव आहे. कारण मी एका अत्यंत उत्तम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मी 1959 साली शिकायला गेलो होतो. तर मग वडिलांना कळलं की जरा थोडंसं जास्तच कॅथलिक होतं आहे. तर वडिलांनी सांगितलं की देखो आपने तो यूपी के ब्राह्मण है, तुम एक काम करो, कल से गीता का दूसरा अध्याय पढ़ना शुरू करो. त्याच्यात धर्माचा प्रश्न नव्हता, उच्चारणाचा प्रश्न होता. उच्चार स्वच्छ झाले पाहिजेत. तर ते ख्रिश्चन समूह तिकडे खूप राहतो. मी सकाळी वॉकला जातो, छोटी छोटी मुलं असतात. हॅलो ग्रँडपा, हाऊ आर यू, गोईंग फॉर अ वॉक, गुड मॉर्निंग. बस. यांच्या प्रेमावर माझा इतकाच अधिकार आहे. यांनी जर माझ्यावर प्रेम केलं आहे तर आणखीन दे मला, हे ओरबाडतो तुला, ये बाहेर. माणसं चांगली वागणार नाहीत आणि मी माणसांना दोष देणार नाही. मनुष्य हे म्हणतो आहे की तू पण बस, मी पण बसतो एका नावेत, आपण एकत्र प्रवास करू, जास्त त्रास करू नको. मी तुझ्या आय वोंट एंटर युअर हेअर, यू डोंट एंटर माय हेअर. हां, शांतपणे तू तुझी भाकरी खा, मी माझी भाकरी खातो. हीच सहिष्णुता आहे. दुसऱ्या माणसांच्या गळ्यात पडायचं आणि त्याचे पाय चेपायचे, ही सहिष्णुता नाही. एका समूह गटावर ही जबाबदारी टाकायची की दुसऱ्या समूह गटाला तू आपला भाऊ मान, ही सहिष्णुता नाही. तुम्हाला सगळ्या शब्दांचे अर्थ बदलावे लागतील. कोणत्याही संस्कृतीमध्ये हे चालत नाही. माझ्या मित्राचे वडील आजारी असतील तर मी त्याला बघायला जाईन, त्याला विचारीन तुला पैशाची गरज आहे का, मला इतकेच माझ्याकडे आहेत, आम्ही तेवढेच दे, पण मी देईन. मी सांगेन हॉस्पिटलमध्ये असतील तर एक रात्र मी येऊन जाईन. दिवस रात्र वडिलांचे पाय चेपा, आता मी तुझ्यासाठी स्वयंपाक करतो, इतका करायची गरज नाही. माणूस हा माणूस राहू द्या, त्याला संत महात्मा करू नका. हे महात्मा गांधींना कळलं नाही आणि गांधीवाद्यांना तर अजिबात कळलं नाही. पर्यायाने काय झालं की नंतरची माणसं फ्रस्ट्रेशनमध्ये आली की बापरे, हे एवढं सगळं करायचं आहे, मुसलमानांचे पापे घ्यायचे आहेत, ख्रिश्चन लोकांचे पाय धरायचे आहेत, खालच्या वर्गांना डोक्यावर घ्यायचे आहे, बायकोला अरे बापरे एवढं मी नाही करू शकणार. एवढं कोणीच नाही करू शकणार. आता आपण काय करू शकतो त्याचा विचार करा. मर्यादित. एकाने पैशाची मदत मागितली, त्याला किती हवेत, 5,000, 2,500 द्या त्याला. परत केले, परत मागितले, परत द्या.
परत नाही केले, परत अजिबात देऊ नका. चांगुलपणा सोडू नका. चांगुलपणा इव्हॉल्व करा, संक्रमित करा. चांगुलपणा सोडण्याचं कारण नाही आहे. या माणसाकडे चांगुलपणा करण्याची गरज नाही आहे, पण वाईटपणासुद्धा करण्याची गरज नाही. बी न्यूट्रल. त्या माणसाला शिव्या देण्याची काही गरज नाही. माझे 2,500 घेऊन गेला, माझे 3.5 लाख रुपये 3-4 लोकांचे देणं बाकी आहे. ते समोर दिसतात मला. साहेब मी तुमचे ओके. आता जर कोणी आला तर मी म्हणतो नाही सॉरी, किती निकड आहे तुझी. अगोदर मी असे उधळले, आता नाही उधळत मी. तुम्हाला एक्सपेरिमेंट करावे लागतील चांगुलपणाचे. गांधींनी एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ, सत्याचे प्रयोग असं पुस्तक लिहिलं. तुम्हाला आणि मला चांगुलपणाचे प्रयोग करावे लागतील, की आता हा प्रयोग इथे चालत नाही आहे, सॉरी हा मी नाही करणार. मी या मुलाला धाकटा भाऊ मानायचा, त्याने मला मोठा भाऊ मानायला नको का. प्रेम काय एकतर्फी असतं. आणि दुसरं, रोज सकाळी मिठ्या मारून काय प्रेम व्यक्त होतं का. असं कोणी जगतं का. आता हे विचारा स्वतःला की मी इतकंच प्रेम करू शकतो आणि मी इतकं प्रेम करणार. माझ्याकडे 10-12 विद्यार्थी आले, सगळे शिकून तयार झाले. 3-4 विद्यार्थी भंपक निघाले, म्हणून मी शिकवण्याचं सोडलं नाही आहे, शिकवतो. पण आता मी संयत आहे. विनोबानी म्हटलं एके ठिकाणी, प्रेम, मुदिता, स्नेह, मैत्र, मुदिता, स्नेह, आणि चौथा पर्याय तुम्हाला दिला आहे, उपेक्षा. आपण काय करतो, रोज सकाळ मी उठून तुळपुळेला शिव्या घालतो आहे आणि तुळपुळे मला शिव्या घालत आहेत. इसमें क्या राम है यार, ये कौन सी बात है. नहीं जमता है आपका तुळपुळे का, ठीक है चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. काय सुंदर गाणं आहे हो. नाही जमत आपलं. गांधींना सावरकरांनी शिव्या घातल्या, भूमिका वेगळ्या होत्या, मला मान्य आहे, म्हणून सावरकरांचं थोर पण कमी होत नाही. पण खूप जहरी बोललेत सावरकर गांधींच्या विषयी, खूप असं बोलत नाहीत. आंबेडकर खूप जहरी बोललेत गांधींच्या विषयी, असं सार्वजनिक जीवनात बोलत नाहीत. जिना खूप जहरी बोललेत, असं सार्वजनिक जीवनात बोलत नाहीत. आणि तिघेही बॅरिस्टर होते. गांधी त्यांच्याविषयी नाही जहरी बोलले. मोहम्मद अली, शौकत अली हे 2 बंधू खिलाफतच्या वेळी गांधींना डोक्यावर घेऊन नाचत होते. गांधी बोलेगा वैसा करेगा. मग त्यांनी गांधींची साथ सोडली आणि त्याला भयंकर शिव्या घातल्या. गांधींनी त्यांना नाही घातल्या शिव्या. ते बोलले चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. मी जर या माणसाविषयी वाईट विचार करतो आहे, त्याला काहीच पडलेलं नाही आहे, तो सुखात आहे. माझी सिस्टीम बिघडते, म्हणून आपली सिस्टीम बिघडू नये म्हणून दुसऱ्याविषयी वाईट विचार करू नये, इतका प्रॅक्टिकल विचार हा आहे. यात अध्यात्म वगैरे काही नाही, चांगुलपणा वगैरे काही नाही आहे. मी दुसऱ्याचा विचार जास्त केला तर माझ्या डोक्याला ताप होतो. तो व्यवस्थित आहे मनुष्य. 1 मिनिट. उपेक्षा, इग्नोर, डोंट इवन मेन्शन हिम. हे आपण नाही करत. सकाळी कसं तरी मेसेजेस पाठवतो, ह्याला हे मेसेज, त्याला ते मेसेज, भलत्याला कसं तरी उपदेश देतो. भारतीय लोकांना अतिशय वाईट सवय की जर कोणी आजारी असेल, तुम्ही काय करा, गाईचं दूध घ्या आणि त्याच्यात त्यांना ती खडी साखर येते, ती थोडीशी उगाळ. तुला काय कळतं आहे, तुला काय. सॉरी, स्त्रियाला खूप असतं भेटायला आले की. तुम्ही एक काम करा, गाईचं दूध घ्या. ते सुरू होतं मग, गाईचं दूध घ्या. नाही नाही नाही, हे नाही चालत. हे मॅनर्स तर सोडून आहे. तुम्हाला बरं नाही आहे का. हां डॉक्टर आहे ना, आर यू इन सेफ हँड्स. डॉक्टर बरं आहे, बाय. दिस इज व्हॉट लाईफ इज. आपण फार गिळगिळीत, पिळपिळीत इमोशन्सचा फार चिखल करून, दलदल करून आपण त्याच्यात लोळतो आहोत. पाश्चात्य देश असं करत नाहीत. पाश्चात्यांकडून शिकायचं आहे ना. हां मग व्हॅन ह्युझनचे शर्ट घालून होत नाही. त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखा गॉगल, त्यांची लिपस्टिक लावून होत नाही. त्यांच्याकडून हे शिकायचं. आपण आपला कुटुंब कबिला सोडायला तयार नाही. आपण आई आणि वडील काय सांगतील तेच ऐकत असतो. म्हणजे नाही, हा आईवडिलाचा अन्याय आहे.
म्हणजे शेवटी बाप बोला तसं केलं तर मी हरलो तर बापच जबाबदार, माझं काहीच संबंध नाही आहे. ओके, या फॉर्मॅटमधून तुम्ही बाहेर या. गांधी या फॉर्मॅटमधून बाहेर आला होता. त्याने आपल्या भावाला सांगितलं होतं, एकदा पैसे पाठवतोय लक्ष्मीदास गांधीला, परत पैसे देऊ शकणार नाही, कारण माझे सगळे पैसे हे सार्वजनिक फंडासाठी आहेत, तुझ्यासाठी नाही आहेत. लर्न टू बी अलोन. अँड इफ यू आर गोइंग टू बी अलोन, एकटं राहायचं आहे ना, मग हा कणा आहे ना, कणा तो लोखंडाचा पाहिजे. नाही, आपण गिळगिळीत सगळ्या इमोशन्स गिळगिळीत करून टाकले आहेत. एअरपोर्टला सोडायला जातात लोक तर रडारड, अरे तू फिरायला चालला आहे ना अमेरिकेला, कधी येणार तू? अरे गप, हे काय चाललं आहे? ही कसली भावनांची उधळपट्टी चाललेली आहे. तर नवरा बायको हनीमूनला जापानला चालले, त्यांनी डोळ्याला पदर लावत आहेत, कधी दिसेल माहीत नाही. हॅलो, हे 1955 सालचे सिनेमे, ते बंद करा. आजची तरुण पिढी तुम्हाला आणि मला हेट करते, कारण आपण इमोशन्सची दलदल केलेली आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ते आपल्या शून्य किंमत देत नाहीत, कारण ती तशी वागत नाही. माझे सगळे स्टुडंट 18 आणि 25मधले आहेत. आपण त्याला फोन केला आणि सांगितलं, अरे मला जरा बरं नाही आहे, गोळीचं नाव सांगा, कोणती गोळी आणायची? हां ठीक आहे, फोन ठेवून देतात. 5व्या मिनिटाला मोटरबाईकवरून गोळी आणून देतात, दारात उभे राहतात, सर गोळी, आणखीन ठीक आहे काय पाहिजे, डॉक्टरला फोन करू, बाय, आऊट. अंबरीश मिश्रा चिप काढून टाकली. आपण तेच दळूगबाई, फोन नाही केला मलाही. हे सगळे फालतू धंदे बंद करा. गांधी असं करायचा नाही. गांधी मला इथे दिसतो, तुम्हाला कुठे दिसतो गांधी मला माहीत नाही, भलत्याच ठिकाणी दिसतो आहे. हिंदू, मुसलमान, पाकिस्तान, सावरकर, मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही. ते दलदलीत, ती गिळगिळीत भूमी आहे, त्याच्यावर तुम्ही पडाल आणि मी पडेन. मी गांधींना इथे बघतो. गांधी आपल्या हाताने कपडे धुवायचा. गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये रोटल्या बनवायचा, रोटल्या. गांधी आपल्या हातानं बूट कसे करायचे ते शिकला. आपण काहीही शिकायला तयार नाही आहे. शाळेत आपण दिवे लावलेलेच आहेत. मग आपण जेमतेम एखादी नोकरी करून आपली लाज झाकलेली आहे की चला नोकरी मिळाली. त्याच्यानंतर हताश आणि उदास, प्रॉव्हिडंट फंडावर किती आता इंटरेस्ट मिळणार ह्याच्यात आपण असतो. त्याच्या बाहेर आपण येत नाही. का? आपल्याला दुसरे विचार का नाही सुचत? आपल्यासमोर एक झाड असेल तर सकाळी उठून आपण त्या झाडाकडे का नाही बघत? अरे आज पोपटी पानं दिसत आहेत या झाडाला, का नाही करत आपण? कारण डोक्यात तेच विचार, हताश, भकास. शोलेमधला तो एके हनगल ना, हे सब क्या हो रहा है, या अवस्थेला आता जे 50 आणि 80च्या मधले लोक आहेत त्यांची ही अवस्था आहे. आणि स्त्रियांची. म्हणून ते काय करतात, उठतात आणि कुठेतरी टुरिझमला जातात. मुंबईत 1.5 कोटीचे लोक फ्लॅट घेतात आणि बाहेर असतात, कुलूप लावतात. मुलं अमेरिकेला, हे घराच्या बाहेर. किससे भाग रहे हो आप और क्यों भाग रहे हो? दीवार को, दर को अपना मस्तक लगाओ, शांत बैठो, ठहराव में आओ. ये गांधी है. मैं गांधी को यहाँ देख रहा हूँ. ये गांधी है, ठहराव. आपण फार टॉक्सिक बोलतो. आपण फार टॉक्सिक बोलतो. एकाने जर विचारलं की ते अमुक अमुक अमुक, हो प्रत्येक वेळी काय म्हणतो, ॲडवाईस मागत नाही ना. हे बघ मी नवीन बूट घेतले, काहीतरीच आहे ते, कशाला घेतले, किती एक मिनिट, इतकं काय जातं आहे पुढे तुम्ही, हे बूट चांगले आहेत, फिनिश, विषय संपला. ॲडवाईस देत बसायचं, टीका टिप्पणी करायची, प्रत्येक गोष्टीवर आपण एडिटोरियल. तुम्ही काय आगरकर समजता काय स्वतःला? आणि आगरकरमध्ये केवढी माणुसकी होती हो. इतका क्रूर नव्हता आगरकर. आपण एकमेकांच्याकडे अतिशय क्रौर्याने वागतो आहोत सध्या. आणि म्हणून आपली मुलं आपल्याला हेट करतायत की हे बघितले आई बाबा, एक शुद्ध छान शब्द बोलता येत नाही. मी कार्यक्रम करतो, मदन मोहन, शंकर जयकिशन, लता मंगेशकर, तलत महमूद. मी बघितलं हे कायच्या काहीच आहेत. मुंबईचं सांगतो आहे, पुण्याचं सांगतो आहे, मिरजेचे लोक खूपच चांगले आहेत असं मला वाटते. असे बसतात लोक.
आता हा मला काय शिकवणार आहे? याच्याकडे काय जास्त ज्ञान आहे काय? हा ज्ञान पाजळणार मी हो म्हणणार, मी अजिबात टाळी मारणार नाही. व्हॉट इज दिस? हे कोत्या मनाचं लक्षण आहे. तुझं मन कोतं आहे, तू दळिद्री आहेस असं माझं फिलिंग येतं. मग मी काय करतो, त्यांच्याकडे बघतच नाही. 800 पैकी समजा 100 लोक असे असतील, ते नाहीच आहेत. मी 700 लोकांच्याकडे बघतो आणि टाळ्यांचा कडकडाट देवाच्या दयेने, माझ्या आईवडिलांच्या कृपेने माझ्या टाळ्यांचा कडकडाट होतो. त्या सगळ्या टाळ्यांचा जो कडकडाट आहे तो मदन मोहनचा, लता मंगेशकरचा आणि तलत महमूदचा असतो. घरी येतो तो त्यांना मी देऊन टाकतो आणि मी शांतपणे झोपतो. पण ही स्थिती बरोबर नाही आहे. मुलगा जर, शेजारचा मुलगा जर बरोबर आला चांगला पहिल्या नंबरमध्ये, एक छान आहे, थांब, मी कॅडबरी चॉकलेट्सच्या क्यूब्स ठेवतो आणि लहान मुलं आलं घरात घेत नाही. आता डेंजरस आहे लहान मुलांना घरात घेणं, काही आरोप होऊ शकतो. थांब तिथेच उभा था, काय झालं आजोबा मला ना दुसरा, 1 मिनिट, जातो हे देतो चॉकलेट, बाय. दुसरा नंबर आला, खोटं बोलतो, ते फॅमिलीला फार सवय खोटं. अहो तुम्ही काय बोलताय, तुम्ही काय बोलताय? समजा ते खोटं बोलत असतील तर तुम्ही काय त्याचा पत्कर घेतला आहे का की तुम्ही खोटं बोलू नये म्हणून मी खऱ्यासाठी? तुम्ही समजता कोण स्वतःला? केवढा अहंकार. दुनिया को जीने दो जैसा जी रही है, तुम अपने जीने में सुधारणा करो. आता एकदम वेगळा विषय. गांधींना मी सिव्हिल लिबर्टीवाला असं मी म्हटलं. सिव्हिल लिबर्टीचा मनुष्य आहे गांधी. आज आपली अवस्था अशी आहे, त्यात मिरज पण आलं आणि कलकत्ता पण आलं आणि काय आणखीन मिर्झापूर पण आलं. आपण सगळे प्रजा आहोत, आपण नागरिक नाही आहोत. वी आर नॉट सिटिझन्स, वी आर सब्जेक्ट्स ऑफ अ रुलिंग रेजिम. याचं कारण काय? त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्हाला आम्ही साड्या देऊ, त्या आपण घेतल्या. त्यांनी सांगितलं तुमच्या खात्यात 6,000 रुपये टाकू, आपण त्या घेतल्या. म्हणजे आपण प्रजा आणि ते आपले मायबाप सरकार. कोणत्या काळात आहोत आपण? आपण कोणत्या काळात जगतोय? आपण सरकारकडून अशा फुकट वस्तू राज्यकर्त्यांच्याकडून का घेतोय? हा विचार नको करायला? माझं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेतल्या 2 महिला कर्मचारी ज्यांचा पगार 80,000 आहे, त्यांनीसुद्धा साड्या घेतल्या एकनाथ शिंदेंच्या आणि त्या एकमेकांशी बोलत होत्या. मी गेले आणि मी साड्या घेतल्या. मी म्हटलं बाप रे, आणि वर सांगत्या ऑफिसमध्ये येऊन की मी साड्या घेतल्या. आता तुम्हाला जर प्रजा राहायचं असेल तर मग तुमच्यावर एक राज्यकर्ता जाईल, दुसरा राज्यकर्ता येईल, तो तुम्हाला पायाखाली तुडवेल. काय लायकी आहे लोकांची? प्रजा आहेत, फेको तुकडा. आपण नागरिक राहायला पाहिजे होतं, आपण लाभार्थी झालो. मला हे कळत नाही, हे मला काही समजत नाही. त्यामुळे आपण कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या मतपेढीतली नाणी झालेलो आहोत. हे आपण आपल्यावर कसं ओढवून घेतलं. आणि इतकी उज्ज्वल उदाहरणं असताना आपल्याकडे, गांधी सोडा, गांधी आवडतही नसेल, मान्य आहे, मला काही फरक नाही पडत. तुम्ही सगळ्यांनी मुली डोकं आपटलं की गांधी हा अत्यंत दगड मनुष्य होता, आप सोचो वैसा, मुझे कोई फर्क नहीं पडता है. मी किती माझा निग्रह आहे ते मी बघतोय ना. तुम्ही सांगितलं म्हणून मी माझं मत कशाला बदलेन? दात पाडून घेतले, केस पिकवून घेतले गांधींचा विचार करून. मी काय इतरांचं ऐकून म्हणणारे हो तुमचं बरोबर आहे. मैं फर्म हूँ. अब ये सवाल है की आपल्याला फर्म लावून सांगायचं की नाही मला नको आहे, हे साड्या नको आहेत. आपला आत्मसन्मान गेला सगळा. आपला पूर्ण आत्मसन्मान आपण हरवून बसलेलो आहोत. आपल्याकडे पैसे कमी आहेत वगैरे, मला काही त्याच्याविषयी बोलायचं नाही आहे. माझ्या अवतीभोवती शिवाजीनगर आहे, तिकडे सगळेच बिचारे कष्टकरी, वंचित, बहुजन, दलित, बांगलादेशचे असतील, मला वाटते नेपाळचे तर आहेतच, असे खूप लोक आहेत. ते मला अतिशय आनंदी दिसतात. मी मार्क्सिस्ट नाही, मी कम्युनिस्ट नाही, मी निवडणूक लढवणार नाही,
पण मी जेव्हा संध्याकाळी पाय मोकळे करायला जातो तर अशीच्या अशी ती शिवाजीनगरची वस्ती आहे. तिथली मुलं अतिशय आनंदाने खेळत असतात. ती सगळी माणसं कष्ट करत असतात, स्त्रिया कष्ट करत असतात. ती माणसं आपापल्या पोटापुरतं का होईना पण ती 4 मुलं आपापले पैसे आणून आईला देतात. त्या सगळ्यांसमोर एक कम्युनिटी किचन हे त्यांची एक किती तयार होते की बाबा ह्याने पण आणल्या 2000, हां ह्याने 4000 आणले. मग ते सगळं हे करून बाय स्वयंपाक करते, काय जेवण करते. वरचा मध्यमवर्ग आणि त्याच्यापेक्षा जो वर्ग आहे तो चिंतेत बुडालेला आहे. वाय आर यू नॉट हॅपी? वाय आर यू नॉट हॅपी? सत्यजित रेचा पॉथेर पांचाली पिक्चर बघा प्लीज जाऊन. OTT नका बघू. OTT बघून तुमची जीवनावरची श्रद्धा कमी होईल. OTTमध्ये मनुष्य कसा ऱ्हास पावतो हे सांगितलं आहे. आपल्याकडे ते नाही आहे. आपल्याकडे चितविलासानंद आहे. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मनुष्य किती खाली येतो ह्याच्यात आपल्याला इंटरेस्ट नाही आहे. मनुष्य किती वर जातो याच्यात आपल्याला इंटरेस्ट. सत्यजित रेच्या पॉथेर पांचालीमधली ती मुलं बघा, अतिशय आनंदानं बेभान भाताच्या शेतात फिरत आहेत. ती रेलगाडी येते बघून ते प्रफुल्ल होतात. अरे रेलगाडी आली. गरीब आहेत. प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे? माझ्या शेजारी जुन्या घरी एक मुलगा राहायचा गुजराती. त्याला 20,000 पगार आत्तासुद्धा आहे, फक्त 20,000. आणि त्याला बायको आहे, एक मुलगी आहे, ती 12 वर्षाची आहे, म्हणजे ती आता वयात येणार. त्याला एक आत्या आहे आणि आत्याची मुलगी आहे. तो मला आला की मला हुंदका येतो इथे, हुंदका घरी आला तर, की याचं काय होत असेल 20,000. पण तो अतिशय आनंदी असतो. मामा कैसे हो आप? केम छो? मजाમાં છો? આવો 2 મિનિટ માટે. हां मग चहा जोया. मी चहा देतो. कशी आहे मुलगी, कशी आहे? हां आता मी आतेकडे जातो आहे, मग त्याचं औषध द्यायचं आहे. फुल ऑफ लाईफ. 20,000 पगार आहे. आणि ज्याच्याकडे 2,000 कोटी आहेत असे लोक मी पाहिलेत वार्ताहर म्हणून. ते अस्वस्थ आहेत की आपल्या 2,000 कोटीचे 5,000 कोटी कधी करायचे. तर तो जो पहिला मुलगा आहे तो गरीब आहे आणि ते जे 2,000चे 5,000 कोटी करायसाठी रात्रभर तडफडत आहेत ते दरिद्री आहे, दरिद्री. यू हॅव टू बी हॅपी. ठीक आहे. आज मी पहिला पगार माझा 1978 साली 300 रुपये होता. आज पत्रकारितेमध्ये एक मुलगा मुलगी आले तर 300 रुपये पगार नाही आहे. आरामात 60,000 पगार आहे. गुड. गांधीवर इतकी टीका झाली. गांधी वॉज पॉझिटिव्ह, ही वॉज नॉट टॉक्सिक. आणि त्यावेळेचे सगळे लोक, मी नावं घेतो, आपण नावं घेऊ. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, आगरकर, टिळक, महात्मा फुले, आंबेडकर, सगळी आपापल्या क्षेत्रात त्यांनी डोंगरा एवढं काम केलेलं आहे, हिमालया एवढं काम या सगळ्या मोठ्या लोकांनी केलेलं आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, सगळ्यांनी मोठं काम केलेलं आहे. विठ्ठलरामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव, मोठं काम केलेलं आहे. पण त्यांनी आपलं लक्ष आपल्या कामावर केंद्रित केलं. ते भांडले, मतभेद झाले, मतभेद जाहीरपणे व्यक्त झाले, पण आपलं काम नाही सोडलं. काम पे अडिग रहे. नाही तर मला एक सांगा, 19व्या शतकामध्ये आपल्याकडे एक रेनेसा झाला, कल्चरल रेनेसा, जो युरोपमध्ये 15व्या शतकात झाला, तो आपल्याकडे 19व्या-20व्या शतकात झाला. मी मुंबईपुरतं बोलतो कारण मी मुंबईकर आहे. लोकमान्य सेवा संघ ही संस्था 4 लोकांनी एका झाडाखाली उभं राहून एकमेकाचा हात हातात घेतला आणि सांगितलं, आज टिळकांची अंत्ययात्रा करून आपण इथं आलेलो आहोत. टिळक आज गेले, आपण त्यांच्या नावाने एक संस्था उभी करू, त्याचं नाव लोकमान्य टिळक सेवा संघ विले पाडले. 4 लोकांनी आपापल्या खिशातनं पैसे काढले. आज हे घडताना दिसत नाही. 2 कारणं. एक, सरकार करते, मला काहीच करायचं नाही आहे. फार डॅम्बिस लोक आहोत आपण फार डॅम्बिस झालो आहे. सरकार करणार आहे, मी काय करणार. हे एक, हे ढोंग आहे. दुसरं, 4 माणसं एकत्र येतील तर ना. मग माझा प्रश्न असा आहे, शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी संध्याकाळी बसायला कसे एकत्र जमतात सगळे? तेव्हा नाही का मतभेद होत? मग चांगलं काम करायला होत नाही का बसायला?
आणि तिसरी गोष्ट, सरकार तुम्हाला करूच देणार नाही, मग ते कोणत्याही पक्षाचं असो. सरकारला सगळं आपल्या हातात घ्यायचं आहे. मुंबई मराठी साहित्य संघ, रंगायन ही नाट्यसंस्था, विजया मेहता, विजय तेंडुलकर, दी गोवा हिंदू असोसिएशन कला विभाग, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, विलेपार्ले म्युझिक सर्कल, सगळ्या संस्थांची मी नावं सांगतो आहे. सांस्कृतिक सामाजिक संस्था, विठ्ठलरामजी शिंद्यांच्या संस्था, महर्षी कर्व्यांची संस्था. ब्रिटिश सरकारने पैसे दिले, उद्योगपतीने दिले, धनाढ्य उद्योगपतींनी पैसे दिले, मी मान्य करतो. पण मी गांधींचं हेही सांगतो की गांधींनी जमनालाल बजाज आणि घनश्यामदास बिडला या 2 शेठ लोकांच्याकडून पैसे घेतले. ते त्यांच्या पायाशी बसायचे, त्यांनी त्यांना डोक्यावर नाही बसवून घेतलं. आत्ता 2 उद्योगपती या देशाचं राजकारण चालवत आहेत आणि देशाच्या डोक्यावर बसलेले आहेत. गांधींनी बिर्ला शेठकडून, जमनालाल बजाजकडून, ठाकरसी शेठकडून पैसे घेतले, पण प्रत्येक पैशाचा एक एक कवडीचा हिशोब दिला. तिकडे मारवाडी सावध झाला की हा मनुष्य हुशार आहे, हा आपल्याला बनवत नाही आहे पैशासाठी. प्रत्येक कवडीचा हिशोब दिला. वर्ध्याच्या आश्रमात राहायला आले सरदार वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल खाते पिते घर के थे, मोठे ताजे बढ़िया भक्कम थे. तर ते बदाम खायचे. महिन्याच्या अखेरीस महादेवभाई देसाईने महिन्याचा खर्च गांधींना दाखवला. म्हणाले एवढा खर्च वाढला, म्हणाले जरा वाढला खर्च यावेळी. कशामुळे वाढला? बदामाचा खर्च वाढला म्हणाले. बदामाचा खर्च कसा काय वाढला म्हणाले? नाही म्हणाले येता जाता सरदार पटेल बदाम खातात म्हणाले, त्यामुळे बदामाचा खर्च वाढला. सरदार पटेलने बोलावून सांगितलं तुम्हाला सकाळी 1 बदाम आणि संध्याकाळी 1 बदाम मिळेल, बाकीचे वरचे जे बदाम आहेत त्यांचा खर्च तुम्ही तुमच्या खिशातनं करा. हा काटेकोरपणा म्हणतो. आपण काटेकोर नाही आहोत. आपण हा विचार नाही करत की गेल्या शनिवारी मी बायको मुलांना घेऊन मोठ्या हॉटेलात जेवायला गेलो की नाही. हां, मग आता या शनिवारी रविवारी मी मुलांना पुस्तक वाचून दाखवेल. अजिबात नाही करत आपण, अजिबात नाही करत. आणि त्या बायकाही ऐकत नाही ना, आता त्या हॉटेल झालं ना, आता आपण त्या हॉटेलात जाऊया. ये क्या पड़ा है यार. मैंने एक हमारे दोस्त को बोला तुम्हारे पास बहुत पैसा है, तुम शनिचर को इतवार को बाहर जाके खाना खाते हो, अच्छी बात है, उससे तुम घर में महाराज क्यों नहीं रखते? महाराज को बोलो अलग अलग वानगी बना के तुमको खिलावे. तर जी बायको म्हणे की नाही पण वेगवेगळ्या हॉटेल्स खाण्याची मजा पुष्कळ आहे की नाही. काय पण मला एकच प्रश्न पडतो, मी तुम्हाला नाही विचारत कारण तुम्हालाही विचारून तुम्ही हतबलात, तुम्ही काय मला उत्तर देणार. मला हा प्रश्न पडतो की मग आपण कोणत्या तोंडाने कबीर तुकाराम मीरा म्हणत असतो सतत? शोभतं का आपल्या तोंडी? आपण सतत खाणं पिणं, कपडे लत्ते, दिखाऊ, अमकं, सेल्फी, इतका खालच्या लेवलचा हा समाज आणि वर ताण करून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बोलतोय. मला आश्चर्य वाटते. लायकी का आपली संभाजी शिवाजी बोलायची? गांधींना बिर्ला शेठने हे दिलं काय, सावराच्या कापसाची गादी पाठवली. हे मोठी गादी अशी मस्त उषा. तर ती ही आली व्हॅन हे घेऊन, गादी घेऊन आली. तर ते म्हणाले काय आहे? तर म्हणजे गादी आहे सावराच्या कापसाची. कोणी पाठवली म्हणाले? हे घनश्यामदास बिर्ला शेठनी पाठवली. त्यांच्या माणसाला बोलवा म्हणाले. हां, मी मागितली होती, मी तुझ्याकडे गादी मागितली होती शेठकडे. नाही. कशाला आणलीस तू? परत घेऊन जा. हां, नाही जे असं आहे तसं आहे. मग आजूबाजूचे लोक म्हणाले की नाही आता आली तर ठेवून घ्या. हे बघा ही बदमाशी, बारीक बारीक बदमाशियाँ अपने आप की देखो, आप क्या करते रहते हो, हम क्या करते रहते हैं. नाही आता आली तर ठेवून घ्या. तर म्हणजे मी नाही ठेवून घेणार. म्हणजे का? त्याला खोळ लागेल. खोळ समजतो तुम्हाला? तो कवर टाकावं लागतं ना गादीला पांढरं, म्हणजे खोल टाकावं लागेल. तर म्हणे मग टाकू. तो खोल धुवावा लागेल. तर म्हणे हां, नाही मग त्याला म्हणाले साबण लागेल. खर्च वाढत जातो ना. मग मला ही गादी नको.
आपली एक इच्छा तुम्ही बाजूला करा, मारून टाका असं मी म्हणत नाही, ती आत जिरवून टाका. नहीं, मला ही सावऱ्याच्या कापसाची मला गाडी नको आहे. और देखो उस रात को आपको लगेगा कि आप फरिश्ता बन गए हो, आपको सोने के पंख आए हैं, आप यू आर फ्लोटिंग इन द एयर. से नो. नाही, मला हे नको आहे. मला गेल्या 6 महिन्यापासून बरं नाही आहे. मला खूप चांगले वेगवेगळे पदार्थ खायची सवय आहे. आता मी दही भात आणि पनीरवर आलो आहे, बाकी मला काही खाता येत नाही. लोक म्हणाले की हे काय, तुम्ही तर किती छान स्वतः करता, नॉनव्हेज करता, चिकन करता, मच्छी करता, खीरपुरी करता. तुम्हाला करून देईन, मी खाणार नाही. तुम्हाला नाही, पण ते तुमचं तुम्हाला म्हणता नाही, मला नको आहे, तो विषय बंद करा. असं नसतं की डॉक्टरने सांगितलं की तुम्ही आता असं चमचमीत खाऊ नका. हो, आणि घरी आल्यावर काय करणार, चमचमीत खायचं होतं पण काय करणार. नाही नाही नाही, हे इसमें मतलब नाही, हे टाईमपास आहे. चमचमीत खाणं बंद करा, तिखट मला जमणार नाही. थोड़ा रीढ़ का हड्डी मजबूत करना जरूरी है, अगर गांधी को समझना है तो. म्हणून मी म्हटलं की गांधीवर जेवढी पुस्तकं जमतील तेवढी वाचली आहेत मी. सगळीकडे तेच पार्टिशन कोणामुळे झालं, मग गांधींनी असं केलं. दुसरं, गेल्या 10 वर्षात तर सत्याचा अपलाप सुरू आहे. जे झालंच नाही ते झालं असं सांगतात सोशल नेटवर्किंग मीडियावर. मी 40 वर्ष गांधी वाचतोय. म्हणजे खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं काहीतरी असं करून झोल झाल, मुंबई की जुबान में झोल झाल करून गांधी विकृत करून टाक, नेहरू विकृत कर, तिकडे आमक्याला आणखीच विकृत कर. व्हॉट आर वी डुईंग मॅन. आणि मला एक कळत नाही, इतका वेळ कोणाकडे. हे पोस्ट येत बसतात ते रिकाम टेकडे, त्यांना जेवू कोण घालतं. त्यांचे वडील काय उद्योगपती बिर्ला शेठ आहेत का त्यांचे वडील, की तू बाबा हेच करा, पॉडकास्ट लिही, जा मी तुला फुकट जेवायला घालतो. कसं शक्य आहे हे. दुसरं असं की सगळे राजकीय पक्ष यांना एक व्यसन लागले, ते म्हणजे निवडणुका. परवाच्या निवडणुका झाल्या की नाही, मी वार्ताहर आहे, मी अजूनही राजकीय बातमीदारी करतो. माझ्या दुसऱ्या महिन्यात लक्षात आलं, विधानसभा निवडणूक झाली, मला वाटते ऑक्टोबरला झाली, नाही जून मेला झाली मला वाटते. निवडणूक झाल्याच्या 3ऱ्या महिन्यात 29च्या निवडणुकीचं सुरू झालं होतं लफडं. ते 29ला असं करायला पाहिजे, मी इतक्या जागा मागीन. अरे राजा, आता 5 वर्ष नीट काढ ना तू, उत्तम प्रशासन दे ना, लोक तुला देतील मत. आत्ताचं काही करायचं नाही. आता निवडून आलो ना, आता 29चा विचार. अरे आत्ता 25-26 आहे, 3 वर्ष आहेत अजून. उत्तम राज्य कर. आणि मग मी तिकडे जागा मागतो, नाही मग मी तिथे जातो, मग तिथून मी इकडे येतो. लोकांचा कंप्लीट भ्रमनिरास झालेला आहे. पण तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणून आपण गप्प बसलेलो आहोत. आणि नेपाळमधल्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं आणि तिकडचं सरकार उलथून टाकलं, बांगलादेशच्या लोकांनी जे आंदोलन केलं विद्यार्थ्यांनी आणि त्या बाईला पाठवून दिली भारतात, आणि श्रीलंकेत झालं, ते आपल्याकडे का होत नाही. याचं कारण आपले विद्यार्थी आहेत ना, ते छानछुकीच्या मागे लागलेले आहेत आणि काही अत्यंत परिश्रमाच्यामुळे अर्धमेले झालेले आहेत. छानछुकी करणाऱ्या मुलांचा आणि मुलींचा टक्का जास्त आहे. आणि आईबाप काय करत आहेत, आईला 1.5 लाख पगार आहे, बापाला 1.5 लाख पगार आहे. हां, काय पाहिजे तुला बेटा. अच्छा, आंधळं पुत्रप्रेमाने काय होतं हे आपल्याला माहीत आहे ना, महाभारतामध्ये नाही शिकलो आपण. मग मला हा प्रश्न पडतो की आपण कशाला गमजा मारतो महाभारत आणि रामायण. आणि हॅलो, खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही 18-19 वर्षाच्या मुला आणि मुलीकडे एकदा बोलून बघा, ते म्हणतात ते सगळे बोगस चालले आमच्या देशात. अत्यंत घाणेरडे नीच आणि दुष्ट वागतात आणि उगाच काहीतरी मीराबाई आणि कृष्ण आणि काय शिवाजी महाराज आणि सावरकर आणि हे यांची मोठमोठ्या गोष्टी सांगत बसतात. वागत तर नाहीत तसे. निवडणुकीचा जो काय आपल्यावर परिणाम झालेला आहे, आणि राज्यकर्ते सगळ्या जगातले, फक्त भारतातले नाही, राज्यकर्ते काय करतात,
त्याला अमेरिकन लोक डमिंग प्रोसेस म्हणतात, डमिंग डाऊन. तर डमिंगचं स्पेलिंग DUMBING आहे, पण त्या बीचा उच्चार करायचा नाही. डंब, डंबू, बुद्धू, सगळ्या लोकांना बुद्धू करून टाका. मग अमेरिकेत काय असतं, कचऱ्याची पेटी असते, त्याच्यावर लिहिलेलं असतं ही कचऱ्याची पेटी आहे, याच्यात आपण कचरा टाका. का लोक काय मूर्ख आहेत का? कचऱ्याची पेटी बघून कळतं लोकांना की कचऱ्याची पेटी आणि याच्यात कचऱ्याची पेटीत कचरा टाकायचा आहे. बोरिवलीत गाडीत बसलो की गाडी सुरू झाली, अगला स्टेशन कांदिवली आहे. कळतं आहे लोकांना बाबा, हजारो वर्ष लोक जात आहेत ना. आणि त्याला कळणार नाही तो बाजूच्याला विचारेल, बाबा कांदिवली कधी येतं? ते झालं, अगला स्टेशन मालाड आहे. हे तुम्हाला शिशु वर्गात ठेवण्याचे धंदे आहेत. तुला कळत नाही, मी सांगते तुला पुढचं स्टेशन काय आहे ते. मग तुम्हाला समजतेच काय? आणि असं शिशु 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 करून मग तुम्हाला काहीच अक्कल उरत नाही. अमेरिकेत तेच सुरू आहे. अमेरिकेच्या सर्वसाधारण प्रजेला 70% प्रजा ही पाचपोच नसलेली आचरट आणि पोरकट प्रजा आहे तिकडची. अशी आचरट आणि पोरकट प्रजा ट्रम्पला जन्म देते. काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. उद्या आपल्याकडे जर ट्रम्पसारखा आला, आता तीच दिसते मला शक्यता पुढे, तर तसा जर आला तर मला अजिबात वाईट वाटणार नाही. त्या ट्रम्पचा काहीच दोष नाही आहे, आपला दोष आहे. आणखीन लोकसंघटन, लोकशक्ती जागृत करणं, त्यांनी आयुष्यभर ते केलं. लोकसंघटन, लोकशक्ती, लोकसंचार. टिळकांची लाईन गांधींनी पुढे नेली. टिळकांची भाषा वेगळी होती, गांधींची भाषा सौम्य होती, पण वृत्ती तीच होती. शैलीत फरक होता, पण ध्येय तेच होतं. टिळकांच्या नंतर गांधी टिळकांची लाईन घेऊन पुढे गेले असं मी मानतो. गांधीमुळे सगळा देश खडबडून जागा झाला. आज मात्र सगळीकडे शुकशुकाट आहे. काय केलं आहे मुंबईत? हायवेवर खूप दिवे लावलेत, खूप खूप दिवे लावलेत. बसस्टॉपवर दिवे, इकडे दिवे. आदमी चकाचौंध हो जाता है. ही इज ब्लाइंडेड. कार चलाते वक्त. हां, हे बरोबर आहे. झगमगाट झगमगाट सगळीकडे दिमाग. बघा किती आम्ही दिवे लावले. दिवेच लावले राज्यकर्त्यांनी, पण ते असं करत आहेत. हायकोर्टाने रुलिंग दिले, निर्देश, रुलिंग नाही, इन्स्ट्रक्शन दिलेत की हे दिवे काढून टाका, त्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतो, कारण ड्रायव्हरच्या डोळ्यावर झापड येऊ शकते. अजून दिवे तिथेच आहेत. शरदचंद्र चॅटर्जी यांची श्रीकांत नावाची विलक्षण सुंदर आणि थोर कादंबरी आहे. त्याच्यात पुढे पुढे काळोखाचं वर्णन आहे. आपल्याला काळोखच नको असतो. झाडांना दिवे ते करू नये, झाडांना त्रास होतो. आणि एक माई का लाल ऐसा नहीं है जो अपने बाप को बोलेगा कि ए बाप मेरे शादी में ये नहीं करना तू. कारण बापाचा पैसा हवा आहे आणि त्याला आपण मुलामा काय दिलं आहे, असं वडील, असं पैतृक संस्कृती आणि पितृप्रधान आणि मग तिचं कुटुंब वगैरे, हे बोगस आहे. ह्याच्यातनं बाहेर या. यातनं पाश्चात्य देश बाहेर आले, म्हणून त्यांच्याकडे लोक 18व्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीत कामाला आले आणि ते रॉबर्ट क्लाईव्ह, लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड हे ते झाले. 18व्या वर्षी बापाने काढून टाकलं घरातून. कुठे जाऊ? ईस्ट इंडिया कंपनीत जा. मला काही येत नाही, काय वाटेल ते कर. माणसाच्या आत एक कृती करण्याची, चांगलं कार्य करण्याची तुमच्या सगळ्यांच्या मनात आजही इच्छा आहे. मी काहीतरी चांगलं करू इच्छितो, समाजाचं आणि माझं आणि माझ्या घरच्या लोकांचं. ॲब्सल्युटली चांगली गोष्ट आहे. पण मग त्यासाठी तुम्हाला काही दोर कापावे लागतील. त्याला आपण तयार नाही होत. तुम्हाला हे सांगणारे लोक, तुम्ही जर सांगितलं मला एक शिपिंग कंपनी काढायची, मित्र म्हणते मूर्ख आहेस काय तू, करू द्या मला. फक्त एकच, हट्टाला नाही पेटायचं. ते होत नसेल तर मागे जायचं. नाही, माझ्या शिपिंग कंपनी नाही काढता येणार.
पण आपण इनिशिएटिव्हच घेत नाही आहोत. म्हणून आपली मुलं, मराठी मुलं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पुढे येत नाही आहेत, कारण त्यांना सोशल स्किल्स येत नाहीत. आजीला घेऊन जातात, तिला म्हणतात आजी खाली पायरी या तर पडशील, नाहीतर पडशील म्हणण्याची गरज नाही आहे. अमेरिकन मुलं म्हणतात मामा जस्ट माइंड युअर स्टेप, यू विल फॉल, असं नाही म्हणत. हे आपण का म्हणतो पडशील? नाही, मला भीती वाटली. का तुझी भीती तिच्या मनात कशात टाकतोयस? नहीं ना पढ़ ली थी. बहुत सिंपल चीज़ें हैं, लेकिन आप सोचिए इस बारे में. आम्ही राजकारणी नेत्यांच्या कोणत्याही पक्षाच्या, प्लीज एका विशिष्ट पक्षात मी किंमतच देत नाही. मी खूप पाहिलेत. मी इंदिरा गांधीला कवर केलं आहे, मोरारजींना कवर केलं आहे, मी वाजपेयींना कवर केलं आहे, मी नरसिंहरावना कवर केलं आहे, मी राजीव गांधी, व्ही पी सिंगना कवर केलं आहे, मी मनमोहन सिंगना कवर केलं आहे. आता मी सगळं बघितलं, आता मला काही बघायचं नाही. राजकीय नेत्यांच्या हातातलं बाहुलं होण्याची जर तुमची हट्टाला पेटला असाल, त्याच्यातच तुम्हाला तुमचा मोक्ष सापडत असेल, तर गॉड सेव्ह यू, इवन गांधी वोंट सेव्ह यू. चौथी गोष्ट, गांधींनी महाराष्ट्रामध्ये गांधी आले, त्याला पटेलांनी विरोध केला की तुम्ही महाराष्ट्रात का जाताय. विदर्भामध्ये जमनालाल बजाज हे फार मोठे मालगुजार शेठ होते, मालगुजारी करायचे ते. त्यांची काय 1000 एकर जमीन होती. त्यांनी गांधींना वर्ध्यात आणलं, सेवाग्रामला आश्रम. तेव्हा गांधी काय म्हणाले, महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची रत्नखाण आहे आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये उत्तम कार्यकर्ते मिळाले. विनोबा भावे, काका कालेलकर, गंगाधरपंत देशपांडे, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, त्याच्यानंतर अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, प्रेमा कंटक, सगळे मराठी. बरोबर. महाराष्ट्राने गांधींना समजून नाही घेतलं, अशी मला खंत आहे माझी, अशी माझी खंत आहे की महाराष्ट्राने, तो मनुष्य आपलं गाव सोडून, आणि पटेल सांगतात तुम्ही नका जाऊ, आपण गुजरातमध्ये खूप मोठं काम करू शकतो. ते म्हणाले नाही, ते जमनालाल बजाजच्या हट्टापायी नाही गेले, त्यांना महाराष्ट्रात यायचंच होतं. जमनालाल म्हणाले माझी जमीन आहे, या तुम्ही. हे मला थोडंसं मला आश्चर्य वाटते. गांधींची सभा व्हायची, लोक आपल्या हातात भाकरी भाजीची शिदोरी, एक काठी, कुत्रा किंवा साप कोणी दिसतं तर मारायला, आणि एक कंदील घेऊन त्यांचं भाषण ऐकायला जायचे. आज राजकीय नेत्याच्याकडे विश्वसनीयता नाही आहेत, मतं आहेत त्याच्याकडे. ही इज इलेक्टेड बट ही इज नॉट सिलेक्टेड. तुम्ही कल्पना करा, तेव्हा मायक्रोफोन नव्हते, हजारो माणसं यायची, कुठे गावात शिरगाव, कुठे काय आणखीन कुठे कुठे दक्षिणेत. गांधी स्टेजवर उभे राहायचे, भाषण करायचे, लोकांना काही कळायचं नाही. लोक म्हणायचे दिसला मला गांधी, मी बघितलं गांधीला. याला म्हणतात क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता. हा माझा माणूस आहे. आज अशी अवस्था आहे की मतदारसंघामध्ये एक मनुष्य आमदार म्हणून निवडून येतो आणि संध्याकाळी त्याची खालून शोभायात्रा चाललेली असते. लोक मुर्दाड मनाने किंवा रागावून खिडक्या उघडतात, गच्चीत येऊन बघतात, अच्छा हा आहे का, ठीक आहे, बंद करा. त्याला इलेक्ट केलं आहे पण त्याला सिलेक्ट नाही केलं. दोन तीन किस्से सांगतो आणि मी माझं म्हणणं आटपतो. पहिला किस्सा आहे, गांधी येरवड्याला होते. त्यांची सेवा करायला तिकडेच एका माणसाला शिक्षा झाली होती 8 महिन्याची. त्याला ब्रिटिश तुरुंगाधिकाऱ्याने सांगितलं की तू यांची सेवा कर. काय पाणी हवं आहे त्यांना, काय तेल लावायचे डोक्याला, तर ते तू कर. तो मराठी होता, मुंबईचा होता, पण तो आरोपी होता, त्याला शिक्षा झाली होती, त्याला गुन्हेगार होता तो. तर तो सगळी त्यांची सेवा करायचा. मग 8 महिन्यांनी तो म्हणाला की आता मी गांधीजी मी चाललो, मी सुटलो. अरे मला चांगली गोष्ट आहे. कुठे राहतोस तू? मुंबईला. मुंबईला कुठे? कुलाब्याला.
तर मला एक काम कर, मुंबईला मी गावदेवीला माझं घर आहे, मणीभवन, तिथं मी येऊन राहतो, तर पेपरात तुला कळेल की मी आलो आहे, तर मला भेटायला येतो. फार हृदय प्रसंग आहे हा, व्हेरी टचिंग. तर म्हणे ठीक आहे मी येईन. 2 महिन्यांनी ते आले मुंबईत, गावदेवीच्या विख्यात मणीभवनमध्ये राहायला गेले. त्याने वाचलं पेपरात, त्याने दरम्यान पानाची गादी टाकली होती. सरकारने त्याला काहीतरी पैसे दिले होते की तुझा धंदा बिंदा काहीतरी कर. त्याने पानाची गादी कोल्यावेला टाकली होती. तर तो आला मणीभवनला आणि नेमके त्याला गांधी भेटले नाहीत. पण त्याने स्वामी आनंदना सांगितलं की माझं नाव अमुक अमुक, मी गांधींच्याबरोबर होतो तुरुंगात, मी त्यांची सेवा केली, त्यांनी मला सांगितलं इथे येऊन भेटून जा, पण ते आता भेटत नाही आहेत मला. ते म्हणे तू उद्या ये. तर म्हणे मी बघेन मला जमेल की नाही, कारण उद्या माझं दुकान सुरू आहे, आज दुकान रविवारी म्हणून बंद आहे, उद्या माझं दुकान सुरू आहे. रात्री स्वामी आनंदांनी हे गोष्ट गांधींना सांगितली. तर मला आला होता तो, मला सांगितलं का नाही म्हणाले. तर म्हणे नाही तो घाईत होता आणि म्हणजे उद्या येणार आहे का तो. तो म्हणे तुम्हाला येईल म्हणून, पण तो म्हणाले की नाही उद्या माझं दुकान सुरू आहे, मला तो रोजची कमाई करतो म्हणाले, तो उद्याची कमाई माझ्यासाठी कशाला बाजूला ठेवेल. मला भेटण्यासाठी म्हणून तो आपलं दुकान कशाला बंद ठेवेल, तर त्याचं पोट भरायचं आहे. दुसऱ्याचा इतका खोल जाऊन विचार करणारा नेता असतील, मी नाही असं अजिबात म्हणणार नाही, पण असे मला प्रसंग गांधींच्या चरित्रामध्ये, मग ते चरित्र D.G. तेंडुलकरांनी लिहिलेलं असो किंवा लुई फिशरचं असो, एरिक एरिक्सनचं असो किंवा राजमोहन गांधीने, अनेक प्रसंग दिसतात. गांधी आगाखान पॅलेसमधून सुटले आणि ते गुजराती व्यापारी एक शेठ होते मोठे, त्यांच्याकडे नरोत्तम मोरारजी म्हणजे त्यांचा मुलगा, त्याच्या बंगल्यावर राहायला आले. ते जुहूला होता बंगला. तर जुहूला बंगला होता, तर ते संध्याकाळी फिरायला जायचे. तर एक कोणतरी खुर्ची आणून ठेवायचं, त्याच्यात गांधी बसायचे, त्या लाटा त्यांच्या पायाला स्पर्श करायच्या. तर मला असं वाटतं की त्या लाटांनाही धन्य वाटत असेल की आपण गांधींच्या चरणांना स्पर्श करतो आहोत म्हणून. मग ते थोडे बसायचे आणि ते परत निघायचे. आता झालं असं की 3-4 दिवसापासून एक 5-6 वर्षाची छोटी गुटगुटीत मुलगी, ती ब्रिटिश होती, ती येऊन उभी राहायची आणि ती गांधींच्याकडे बघायची विस्फारित डोळ्यांनी. हे कोण आहे ते आजोबा. गांधींनी तिला असा हात केला, तिने पण हात केला. हे रोज सुरू झालं. गांधी हात करायचे, ती पण हात करायची. मग गांधींनी 3ऱ्या दिवशी एक फळ आणलं, तिला दिलं, ते तिने घेतलं. 8व्या दिवशी ती दिसली नाही. गांधी अस्वस्थ झाले. अरे बोली छोकरी क्या गई, देखाणी नाही. तर तो म्हणाला काय माहीत नाही, विचारतो म्हणाले. मी विचारलं तर ते ताप आलाय म्हणे, तिला ताप बरं नाही तिला म्हणाले. गांधी घरी नाही गेले. अरे ताप आला, गाईचं दूध घे, त्याच्यात थोडी हळद टाक, असं नाही केलं. तिच्या आईला सांगितलं हे फळ तिला तुम्ही. व्हेरी टचिंग, व्हेरी टचिंग. मी अनेकांची थोर चरित्र वाचली आहेत, पण त्यांचा ह्युमन अँगल इतका मला टच नाही केला. इंदिरा गांधींचा केला. तुम्हाला पटणार नाही ते, पण इंदिरा गांधींचा ह्युमन अँगल फार स्वीट होता, फार गोड होता, फारच गोड होता. आणि मी इंदिरा गांधींना व्यक्तिशः इंटरव्ह्यू, म्हणजे व्यक्तिशः त्यांना मी अनेकदा 4-5 वेळा तरी भेटलो आहे मी, व्यक्तिशः 1-on-1 म्हणजे प्रेस कॉन्फरन्समध्ये. तर ही जी ह्युमन बाजू जी आहे ना राजकारण्यांची, राजकारणामध्ये सत्ता असते, सत्तेशिवाय राजकारण पूर्णच होत नाही, पण तरी माणसाची एक ह्युमन बाजू असते ना. रशियाचा हुकुमशाह होता स्टॅलिन, तो कविता करायचा. तो रशियन भाषेतल्या कवितांचा अनुवाद जॉर्जियन भाषेत करायचा. तर एकदा तो ती डायरी घेऊन बसला होता आणि त्याचा डॉक्टर आला. तो हुकुमशाह होता स्टॅलिन, हुकुमशाह. कमीत कमी त्याने 5 लाख लोक तरी मारून टाकले होते. तर डॉक्टर म्हणाले की तुम्ही काय करतायत. तर म्हणाले बघितलंच काय माझी डायरी. तर म्हणे हा काय दिसतंय साहेब. तर म्हणे मी कविता करतो. तर म्हणजे कविता करता. मला म्हणजे मी नाही करत, मी रशियन कवितांचा जॉर्जियन भाषेत, जी माझी मातृभाषा आहे, मी त्या भाषेत अनुवाद करतो. आणि मग ते म्हणाले हे कोणालाही सांगायचं नाही, जर तू हे सांगितलंस तर मी तुला गायब करून टाकीन. तर म्हणजे का, ही माझी मानवी बाजू आहे, ती लोकांच्या समोर येऊ नये.
राजकारणात तुम्ही जर मानवी बाजू दाखवली, हां गिळगिळीत आहे, लोक काय कमी असतात काय? बाळासाहेब ठाकरे म्हणायचे खरं आहे, लोक तुम्हाला उचलतात तर ते डोक्यावर ठेवायला उचलतात की खाली आपट्याला उचलत आहेत ते कळत नाही आपल्याला. ती लोकशाही आहे. पण गांधींचे असे बरेचसे किस्से आहेत की मला ते खूप आवडलं. ते एकदा राजाला भेटायला गेले. कोण 7वा जॉर्ज काय 5वा नाही 7वा जॉर्ज मला वाटतं, त्याला भेटायला गेले. अरे बकिंगहॅम पॅलेसला गेले, राजवाड्यात इंग्लंडच्या. सगळे दुनियेतले फोटोग्राफर रिपोर्टर सगळे बाहेर आले दोघे आणि शेक हँड करतायत, ते फोटो काढतायत. तर त्या एका रिपोर्टरने विचारलं की तुम्ही आमच्या सम्राटांना भेटण्यासाठी तुम्ही राजवाड्यात आलात तर तुमचे हे कपडे काय बरोबर नाही आहेत. तुम्ही आखूड म्हणाले लॉयन क्लॉथ म्हणजे पंचा, हे काय बरोबर नाही म्हणाले. ते ब्रिटिश टॉंगमध्ये फुल हे अमकं ते हे पायात बूट असं तसं. गाणे जो उलट्या हाताचा दिला आहे त्याला ते म्हणाले आम्हा दोघांना पुरतील एवढे कपडे सम्राटांनी घातलेत म्हणून मी कमी कपडे घातले. ही हॅड अ डेलिशियस सेन्स ऑफ ह्युमर ऑल्सो. फार चांगला ह्युमर होता त्यांचा, अतिशय चांगला. एकदा त्याला विचारलं की पाश्चात्य संस्कृतीविषयी तुमचं काय मत आहे. प्रश्न त्यांना इंग्रजीत विचारण्यात आला, व्हॉट डू यू थिंक अबाउट द वेस्टर्न सिव्हिलायझेशन. ते म्हणजे दॅट्स अ गुड थॉट. म्हणजे काय, म्हणजे काय, पाश्चात्य संस्कृतीचा विचार करण्याचा विचार करणं चांगली कल्पना आहे, करीन कधीतरी विचार. पाश्चात्य संस्कृतीचे ते प्रचंड प्रखर टीकाकार होते, बरोबर. आता मला लोक सांगतात ते प्रखर टीकाकार होते, पण त्यांनी पाश्चात्य लोकांचे ते बाकी सगळं वापरलं ना, टेलिफोन रेल्वे वगैरे. म्हटलं हां तोच तुमचा प्रॉब्लेम आहे. ते टीकाकार होते ते मी मगाशी जे अमेरिकन लोकांचं सांगितलं की ते आचरट असतात, खात बसतात सतत, त्याला कपडे अत्तर अमकं तमकं. अमेरिकेत एक मुलगी आमच्याकडे शिकायला आली टाइम्स ऑफ इंडियामध्ये, तर ती एकदा रडत होती. त्या एडिटरने विचारलं काय झालं. रडते मुलगी, अमेरिकन मुलगी 22-25 वर्षाची. मग आपली जबाबदारी आहे, मग काय झालं तू रडतेस का. तर मला हे मी नवीन इंडियन नेल पॉलिश आणलं ना ते निघालं तर मला खूप दुःख झालं. ते लोकांना जेवण मिळत नाही हो, तुमचं नेल पॉलिश निघालं म्हणून तुम्ही दुःख करताय. काय थर्ड रेट लोक आहेत ते पण आहेत अमेरिकेत. परंतु अमेरिकेमध्ये 1946 पासून 2016पर्यंत अमेरिकेला फक्त रसायनशास्त्रात म्हणजे केमिस्ट्रीमध्ये 42 नोबेल प्राईज आहेत. आपण त्यांच्या आचरटपणाचं हे करतो अनुकरण. आपण रसायनशास्त्राचं नोबेल मिळेल म्हणून आपण काहीही करत नाही आहोत. आपण धन्य आहोत. मी आपली रजा घेतो. पण शेवटी हा कुठे गेला आमचा, वेर इज माय मॅन प्रीतम. मी कडक बोललो पण तुम्ही आपले आहात म्हणून मी कडक बोललो. माझ्या मनातली खूप तडतड होती ती मी तुमच्यासमोर मांडली. माझी पूर्ण खात्री आहे की गुजराती लोक म्हणतात तसं की चूक भूल माफ करजो जास्त बोललो असेल तर. पण मी काय म्हणतो आहे त्याचा तुम्हाला गोषवारा त्याचं मर्म तुमच्या लक्षात आलं असेल अशी माझी खात्री आहे. तुम्ही जर हा कार्यक्रम प्रश्नोत्तरांचा करणार असाल तर मला त्याच्यात एक धोका दिसतो. मी कोणत्याही तऱ्हेचा वाद घालणार नाही, कारण राजकीय गांधींवर बोलण्यासाठी जर कोणी मला वाद घाल म्हणत असेल तर मी त्याला सांगेन की मी जेवढी 126 पुस्तकं वाचली आहे तेवढी तू वाच, मग मी तुझ्याशी वाद घालीन. त्यामुळे वाद घालणारे प्रसंग येतील असे प्रश्न विचारू नका. जर प्रश्न असतील तर तुळपुळ्यांना विचारा की प्रश्न विचारायचे की नाही मला माहीत नाही. नेमके प्रश्न विचारा म्हणून सांगून एक 10 मिनटं घेऊया. नेमके प्रश्न विचारा, प्रश्नांची पुनरुक्ती करू नका आणि तुम्हाला खूप काहीतरी गांधी कळलं हे मला सांगू नका, त्याची गरज नाही. त्यामुळे प्रास्ताविक जास्त करू नका, नेमके मोजक्या शब्दात प्रश्न विचारा. नमस्कार, मी जगदीश काबरे. मला एक साधा प्रश्न आहे की
गांधीजी आफ्रिकेत असताना त्यांच्या लहानपणी साधारणतः 14व्या वर्षी ते नास्तिक झाले होते आणि समिष अन्न खायला लागले होते. ह्या संबंधीची काही माहिती आहे, अर्धवट वाचलेली आहे, ती तुम्हाला असेल तर मला द्या. नाही तुम्ही नाही थांबा, एक मिनिट सोडणार नाही तुम्हाला सहज असं. या 14व्या वर्षी तुम्ही म्हणताय. हो. वाय आर यू बॉदर्ड अबाउट दॅट नाव ॲट युअर दिस एज? नाही कारण तुमच्या या वयात तुम्हाला गांधी 14व्या वर्षी सामिष खात होते की निरामिष खात होते याच्यात तुम्हाला एवढा इंटरेस्ट काय? नाही, त्यांच्या चरित्रामध्ये ते वाचलंय म्हणून मी फक्त काय ते तुम्ही कोणतं चरित्र वाचले? ते आफ्रिकेतले एक फादर होते. नाही आफ्रिकेला गेले तेव्हा ते 14 वर्षाचे नव्हते. त्यांचा जो मुस्लिम मित्र त्यांच्या गावच्या 14 वर्ष त्यांच्या बालपणीची आठवण सांगताना त्यांनी लिहिलेलं आहे तसं. हां काय की ते नास्तिक झाले होते आणि त्यांनी समिष मटण खायला सुरुवात केलं. पण लहानपणी त्यांनी सामिष भोजन केलं होतं एका मुसलमान मित्राच्या नादी लागून. हे त्यांनी स्वतः आपल्या माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ या पुस्तकात नमूद केलेलं आहे. नमस्कार. यावर्षीचं आपल्या वसंत व्याख्यानमालेचं हे 8वं पुष्प अर्पण करणारे मुंबईहून आलेले माननीय श्रीयुत अंबरीश मिश्र यांनी आपल्याला आज आपण आणि महात्मा गांधी या विषयावरती फारच सुंदर व्याख्यानपेक्षा आपल्याला प्रबोधन केलेलं आहे त्यांनी. आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये गांधीजींच्याबद्दल जे काही विचार असतील ते त्यांनी न बोलता व्यवस्थित खोडून काढले आणि खरे गांधी त्यांनी वाचलेले आपल्यापुढं त्यांनी मांडलेले आहेत. आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये नक्कीच आपले विचार बदललेले असतील. आणि त्यांनी अतिशय ओघवत्या आणि सुस्पष्ट मराठीमध्ये महात्माजींचे कार्य किंवा त्यांची थोरवी आपल्याला सांगितलेली आहे. आणि आपल्या भारतीय लोकांच्यावरती म्हणजे किती साधे की लहान मुलांनी किंवा मोठ्यांनीसुद्धा घरी कसं वागावं, आपले कपडे धुवावेत, आपलं काम करावं, या गोष्टीसुद्धा आता सांगायची वेळ आलेली आहे. आणि ती त्यांनी आपल्याला अतिशय समजावून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आपण नक्कीच त्यांनी जे काही गांधीजींचं वर्तन सांगितलं, त्यांचे विचार सांगितले, ते आपण अंमलात आणायचा प्रयत्न करूया. आणि त्याप्रमाणे वागून आपलं म्हणजे व्यक्तिमत्व किंवा आपण व्यवस्थित वागून आपल्या भारत देशालासुद्धा पुढं नेण्याचा आपण संकल्प करूया. त्याप्रमाणे वागण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया. आणि आज त्यांची तब्येत खरोखर बरी नसतानासुद्धा ते इथं आले आणि आपल्याला इतकं सुंदर व्याख्यान दिलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या संस्थेतर्फे त्यांचे मनापासून आभार मानते. त्यांना खूप खूप धन्यवाद देते. आता उद्याचं एवढंच फक्त सांगते. उद्या आहे रविवार 10 मे. 9वं पुष्प आहे ते कैलासवासी डॉक्टर अजित सरिता अरविंद दिवाण मुंबई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ. वक्ते आहेत माननीय श्रीमती मेधा मराठे आणि सहकारी, ते बेळगावहून येणार आहेत. विषय आहे कथा GA अर्थात GA कुलकर्णींच्या कथांचे सादरीकरण. आजच्याप्रमाणे आपण वेळेवरती उपस्थित राहूया आणि उद्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेऊया. धन्यवाद. मानवी जीवनात एकच नातं मी मानतो आणि ते म्हणजे मित्राचं. आईबाप तुमचे मित्र झाले त्याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. मुलगा जर बापाचा मित्र झाला याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. गांधी जर तुमचा मित्र झाला तर मला अतिशय आनंद होईल, कारण गांधी हा माझा मित्र आहे. तर मी किशोरीताईंची विख्यात रचना सहेला रे आ मिल गाय ही तुम्हाला मी ऐकवतो. Ah
थँक्यू.